सर्वप्रथम सुनेत्राबाईंनी पवारांचं मी अभिनंदन करतो. कर्डिलेंचं देखील मी अभिनंदन करतो. ते विजयाच्या समीप आहेत आणि सुनेत्राबाईंनी अजितदादांचं मताधिक्याचं रेकॉर्ड देखील मोडलंय असं मला आत्ताच कळलंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या दोन्ही जागा या महायुतीच्या निवडून आल्या त्याबद्दल मतदारांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्याच्यामुळं मला असं वाटतं ह्याच्यामध्ये काही नवल नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो विकासात्मक देशाला पुढे नेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आपला देश जागतिक पातळीवर पहिल्या 5 क्रमांकामध्ये आहे याचीच प्रचिती पश्चिम बंगालमध्ये आली आणि आता जवळजवळ 190 जागांवर भाजपा त्या ठिकाणी पुढे आहे. पुन्हा एकदा हिंदू मुलगा जो आहे तो मोदींच्या मागे राहिला असं त्या ठिकाणी म्हणलं जाते, असं प्रिडिक्शन काढलं जाते. असं बघण्यासाठी भाजप लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता की 400 पार जर झाले तर संविधानात बदल केला जाईल, मुसलमान बंधू भगिनींना भारताच्या बाहेर काढलं जाईल, या फेक नरेटिव्हमुळं त्यावेळी थोडाफार आम्हाला फटका बसला असेल. पण ज्यावेळी हे फेक नरेटिव्ह आहे हे देशाच्या नागरिकांच्या लक्षात आलं त्याच्यामुळंच हा पश्चिम बंगालचा रिझल्ट लागलाय. आणि मी स्वतः माझ्या पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा कलाकारांना त्या ठिकाणी कलाकारांच्या पक्षाला पसंती दिलेली पाहायला मिळते. ठीक आहे, शेवटी तो मतदारांचा कौल आहे. कोणाला मुख्यमंत्री करायचं, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला पाडायचं हे मतदार ठरवत असतात. त्याच्यामुळे तिथे एका कलाकाराला न्याय मिळाला मतदानातनं, त्यांचं अभिनंदन आहे. सर, पुण्यामध्ये जी घटना घडली 4 वर्षाच्या बलात्कार, त्याविषयी ज्या पद्धतीने तपास सुरू आहे तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं? नाही, तपासाच्या बाबतीमध्ये आमची सगळ्यांचीच भूमिका ही आहे की जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अशी नीच प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये कुठेही निर्माण होऊ नये अशी अद्दल त्या आरोपीला बसली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. 5 पैकी 2 ठिकाणी भाजपनं 2 राज्यामध्ये तळशी मारलेली पाहायला मिळते. मोठी राज्य पश्चिम बंगाल पण आहे आणि आसाम पण आहे. दोन्ही राज्यांमध्ये विकासाला मतदान झालंय, व्यक्तिमत्वाला मतदान झालंय आणि काही ठिकाणी ठीक आहे फ्रंटल पुढे आलेले आहेत. परंतु मताची जर आकडेवारी बघितली तर NDA म्हणजे भारतीय जनता पार्टी देशाच्या सगळ्या मतदानामध्ये सगळ्यात पुढे आहे. हे देखील पुन्हा एकदा या 5 राज्यांच्या निवडणुकीमधून सिद्ध झालं. सर, गोपालकृष्ण गोखले असं म्हणाले होते की व्हॉट बेंगाल थिंग्स टुडे इंडिया थिंग्स टुमॉरो. म्हणजे आता भाजप बंगालमध्ये आलेली आहे तर भविष्यात 400चा आकडा पार होईल असं वाटतं का? पुढे काय होईल आताच बोलण्यात काही अर्थ नाही. परंतु मी जसं सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये 22 वर्षाची 23 वर्षाची सत्ता उलथवलेली आहे NDAनं, भाजपनं. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये पंतप्रधानांचं आणि विशेषतः अमित भाई शहांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे.